प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 30 जुलैचा भाग अतिशय अप्रतिम दाखवलाय त्यांनी। काल आपण बघितलं होतं की या प्रियाला घाबरून या प्रतिमा त्या सायलीकडे धाव घेतात। सगळेच जण आता ते रविराजची फॅमिली सायलीकडे बघायला लागतात। आता या प्रतिमा त्या जरा घाबरलेल्या दाखवल्यात त्यांनी। आता ही अस्मिता म्हणते, प्रतिमा त्या अगं असं काय करतेस तू? तू स्वतःच्या मुलीचा हात झटकून या दुसऱ्या मुलीचा हात कशाला धरलायस तू? अगं प्रतिमा, त्या कोणावर विश्वास ठेवायचा हे तुला कळायला हवं ना। आता लगेच या प्रियाचा तोंड बारीक झालाय असं त्यांनी दाखवलंय। मग रविराज म्हणतात, अगं अगं प्रतिमा, आपल्या तन्वीला ओळखलं नाहीस का तू? अगं बघ बघ, ही आपली तन्वी आहे। अगं प्रतिमा, अगं थोडी मोठी झाली आहे खरी, पण हे आपलंच पिल्लू आहे। आता प्रतिमा त्या अशा बघतायत त्या तन्वीकडे, पण आता त्यांना जरा भीतीच वाटतीये। असो, पण आता या रविराज म्हणतात, प्रतिमा आपल्या आपल्या तन्वीला जवळ नाही घेणार का ग? घे घे, आपल्या पिल्लूला जवळ घे। हे पिल्लू कोणत्या अँगलनी दिसतंय? असो, पण आता मात्र ही सायली म्हणते, रविराज सर, प्रतिमा आत्या आल्या आहेत ना, तेव्हापासून त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार होते। नाही म्हणजे आपण जर थोड्या वेळ त्यांना आराम करू दिला तर चालेल का? आता रविराजांना खरं तर खूप काही बोलायचं आहे प्रतिमाशी, साहजिक आहे। मग आता ते म्हणतात, अगं पण सायली म्हणते, मी विनंती करते, प्लीज प्लीज त्यांना आराम करू द्या। मग रविराज म्हणतात, ठीक आहे, काही हरकत नाही। आता हा अर्जुन खूप इम्प्रेस झालाय हा प्रेक्षकांनो, म्हणजे इथून पुढचे भाग खूप जबरदस्त होणार आहे। आता ती विमल येते आणि म्हणते, सायली ताई, तुम्ही सांगितलं तसं मी खोली तयार केली आहे, त्यांना आराम करू द्या आता। मग सायली म्हणते, चला प्रतिमा आत्या, माझ्यासोबत याल ना खोलीमध्ये? सायली अगदी अलगद लहान लेकरासारखं त्यांना सांभाळती हा प्रेक्षकांनो। ॲक्च्युली ना, ज्यांना खरंच ही मालिका मनापासून आवडते ना, त्यांना हे प्रसंग खूप भावून जातील। खूपच बेस्ट दाखवलंय त्यांनी। आता या पूर्णाजी आणि अर्जुन खूप इम्प्रेस होत आहेत सायलीवर। आता सायली प्रतिमा त्याला त्यांच्या खोलीत घेऊन आली आहे। आता त्या घाबरतात आणि नाही नाही म्हणत असतात आतमध्ये जायला। सायली म्हणत असते, नाही नाही नाही, घाबरायचं नाही आत्या, मी आहे ना, मी आहे की नाही तुमच्याजवळ? प्रतिमा आत्या एवढी मोठी खोली बघून गांगरून गेल्यात। आता सायली त्यांना तिथे जवळ आणते, त्या दिवाणजवळ, आणि म्हणते, प्रतिमा आत्या, तुम्ही घाबरल्या आहात ना? तुम्ही अचानक एवढी मोठी माणसं खूप दिवसांनी बघितलीत ना? आता या प्रतिमा आत्या मानेने होकार देतात। सायली म्हणते, आत्या, इथल्या प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर आसू आहेत डोळ्यांमध्ये, आणि तुम्हाला बघून हसू आहे। ही अनोळखी असणारी माणसं सतत तुम्हाला जवळ घ्यायला धडपडताय। माझ्यावर विश्वास ठेवा हा आत्या, मी तुम्हाला कुठल्याच प्रकारचा त्रास होऊ देणार नाही। या बसा इथे। प्रतिमा आत्या नाही म्हणत असतात, पण सायली त्यांच्या असं डोक्यावरनं हात फिरवते आणि म्हणते, या हो आत्या, बसा बरं, बसा म्हणते ना मी। मग आता त्या बसतात तिथे। आता सायली त्यांच्या जवळ बसते आणि त्यांचा हात हातात घेते आणि त्यांना म्हणते, आत्या, भीती वाटत नाहीये ना तुम्हाला? शांत वाटतंय ना आत्या? आता प्रतिमा आत्या तिच्याकडे असं बघायला लागतात अगदी आपुलकीने आणि आत्मीयतेने। आता सायली म्हणते, प्रतिमा आत्या, माझ्यावर विश्वास ठेवा हं, तुम्हाला या घरामध्ये फक्त आणि फक्त प्रेम मिळणार आहे। तुम्हाला तुमच्या मनाची तयारी करायची हं, त्यासाठी कितीही वेळ लागला ना तरी चालेल, आम्ही त्याची वाट बघू। आता तुम्ही आराम करा, मी आत्ता जेवणाचं बघते हं, मी आलेच। आता सायलीने त्यांना एक विश्वास दिलाय की मी आहे, तुम्ही घाबरू नका। आणि सायलीचं बोलणं खूप छान पोलाईट गोड आहे, त्यामुळे कोणालाही तिच्या बोलण्यावर विश्वास बसेलच प्रेक्षकांनो। आणि त्यातल्या त्यात या दोघींची एक अनामिक ओढ आहे, दोघी सख्या मायलेकी आहे, त्यामुळे प्रश्नच येत नाही। पण आता ह्यांनी ना, म्हणजे ही तन्वी आहे हे काही लवकर उघड करणार नाही मला नाही वाटत। तर आता ह्या सायलीबाई गेल्यात जेवण बनवायला आणि प्रतिमा त्या आता गांगरून गेल्यात त्या खोलीमध्ये। आता त्यांनी एक मैपतचा शॉट घेतला इथे। मैपत कोणाशी तरी बोलत असतो फोनवर। आता तो म्हणत असतो, हा हा, माझ्या भरोशावर करा ना तुम्ही बिझनेस, आपला व्यवहार आहे साहेब, आणि तयारी ठेवा, 113% तुमचं नुकसान होऊ देणार नाही मी। मैपत आता फोनवर बोलता बोलता त्या कपाट उघडलंय त्याने आणि कपाटामध्ये चेक करत असतो की पैसे आहेत की नाही। तो त्या माणसाशी पण एकीकडे बोलत असतो, एका व्यवहारावर थांबणार नाही आपण, काही काळजी करू नका। आता मात्र त्याला पैसे दिसत नाही, तो फोन कट करतो आणि जोरात ओरडतो, साक्षी, ए साक्षी। आता साक्षी पळत पळत येते आणि म्हणते, काय झालं अण्णा, का बरं ओरडताय तुम्ही? अण्णा म्हणतो, इथले दागिने पैसे कुठे कपाटातले? साक्षी म्हणते, नाही माहिती बाबा अण्णा मला, अहो इथेच तर ठेवले होते तुम्ही। साक्षी आता ते सगळं क्रॉस चेक करायला लागते। आता साक्षी ते बघते की तिथे दागिने नाहीये। साक्षी म्हणते,
अण्णा कुठे गेले हे सगळे दागिने? मैपत म्हणतो, मैपत शिखरेच्या घरी कोणाची तरी चोरी करायची हिंमत झाली आहे, कोणाला तरी त्याचा जीव नकोसा झालाय. आता साक्षी म्हणते, अहो अण्णा, पण तुम्ही माझ्या समोर ठेवले होते ते दागिने, असे कसे कुठे गेले? तुम्ही तपासलं का? आणखीन काही गेलंय का? मैपत म्हणतो, अजून बरंच काही गेलंय, बरंच काही गेलंय अजून. ते गेटवर जे उभे ते काय झोपा काढताय का? सुम्या, ए सुम्या. आता असं म्हणून अण्णा चिडतच खाली आला आणि प्रचंड संतापलाय तो. आता सुम्या, ए सुम्या करून त्यांनी त्यांच्या सिक्युरिटी गार्डला बोलवलंय. ते सिक्युरिटी गार्ड बिचारे खाली येतात आणि म्हणतात, काय झालं? आता तो अण्णा सपासप त्याच्या तोंडात मारतो आणि म्हणतो, काय रे, काय झालं, तुला कळलं का? तुला बाहेर कशासाठी उभं केलंय? बुजगावणं म्हणून का? माझ्या घरात चोरी झाली तू मला विचारतोय काय झालं म्हणून? अण्णा त्याला लाताबुक्याखाली तुडवत असतो. आता तुला ना आता विकून काय माझे पैसे उभे करू का करोडो रुपये? आता मात्र साक्षी त्याला थांबवत असते महिपतला. अहो अण्णा थांबा. आता त्या माणसाला म्हणते, ए बाबा उठ उठ पटकन, निघ इथून लवकर. अण्णा काय करताय तुम्ही? शांत व्हा. अण्णाचा संताप झालाय, कारण होती नव्हती ती शेवटची होप त्याच्या हातातून निघून गेली आहे. आता अण्णा त्या माणसावर अजून ओरडतो, निघ इथून, पुन्हा दिसू नको. पुन्हा जर दिसला ना माझ्या गेटवर तर तुझा कोथळा बाहेर काढीन आणि त्याच्यात भुसकट भरून तुला बुजगावणं म्हणून उभं करीन. अण्णाचे डायलॉग फार आवडतात मला. असो, म्हणजे भारी बोलतो ना तो, काहीतरी युनिक बोलतो बिचारा. असो, तर आता इकडे अर्जुनराव आलेत प्रतिमा आत्याच्या खोलीच्या बाहेर. आता सायली बाहेर येईपर्यंत तो विचार करतो की कुसुमताईंना फोन करून सांगून देतो की सायली घरी सुखरूप परत आली आहे. आणि आता त्याने कुसुमला मेसेज केलाय. बिचारा कुसुमताईला आता तरी त्यांनी दाखवायचं असतं, पण तो सस्पेन्स त्यांनी राखून ठेवलाय. कारण कुसुमने जर प्रतिमा आत्याला बघितलं असतं तर तिच्या लक्षात आलं असतं ना की या कविता ताई आहे. सायली अर्जुनला बघते आणि म्हणते, इथे काय करताय तुम्ही सर? अर्जुन म्हणतो, ऍक्च्युली तुमचीच वाट बघत होतो. सायली म्हणते, का? तर अर्जुन म्हणतो, ऍक्च्युली तुम्ही मला म्हटला होतात की अलिबागला तुम्ही प्रतिमा आत्याला पाहिलं, आपण तिथे जाऊ, म्हणजे तुम्ही मला म्हटला होता, पण मी तुमचं ऐकलं नाही. आय एम सो सॉरी. सायली म्हणते, सर असं काय करताय तुम्ही? त्या दिवशी तुम्हाला त्यांचा चेहरा नीटसा दिसला नाही ना, म्हणून तुमचा गैरसमज झाला. अर्जुन म्हणतो, नाही, पण तरी सुद्धा मी तुमच्यावर विश्वास ठेवायला हवा होता. जेव्हा तुम्ही न सांगता निघून गेलात तेव्हा पण मी खूप चिडलो तुमच्यावर. सो अगेन आय एम व्हेरी सॉरी. तुम्ही आपल्या घरासाठी खूप अनमोल गिफ्ट आणलंय. पूर्णाजीच्या चेहऱ्यावर एवढा आनंद मी आतापर्यंत कधीच बघितला नव्हता. आणि सिनियरचं तुम्ही लाईफ चेंज करून टाकलंय. सायली म्हणते, अहो सर, मी एवढं काही केलेलं नाहीये. नियतीच्याच मनात होतं की प्रतिमा आत्याची त्यांच्या माणसाशी भेट व्हावी. प्रतिमा आत्यानी खूप सोसलंय हो. किती केविलवाण्या झाल्यात, तुम्ही बघितलं ना? त्या मंदिरामध्ये होत्या, त्या मागणाऱ्या लोकांमध्ये बसल्या होत्या. त्या कुठे राहत असतील, काय खात असतील, आपल्याला काही कळायलाच मार्ग नाहीये. अर्जुन म्हणतो, पण त्यांचे कपडे ना जरा डिसेंट वाटताय. त्यांच्या हातात पिशवी आहे, त्या पिशवीमध्ये काय आहे? सायली म्हणते, बघितलं नाही हो मी. त्या नक्की कशा प्रकारचं आयुष्य जगतायत तेच कळत नाहीये. त्यांना आत्ताचं तर काही सांगता येत नाहीये आणि पूर्वीचं काही कळत नाहीये. अर्जुन म्हणतो, पण तुम्ही प्रतिमा आत्याची किती काळजी घेताय. आय एम शुअर तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे प्रतिमा आत्याला लवकरच सगळं आठवेल. आणि तुम्ही जे काही केलंय ना त्यासाठी खूप खूप थँक्यू. सायली म्हणते, तुम्ही मला थँक्यू का म्हणताय? या आनंदावर फक्त आणि फक्त पूर्णाजीचा अधिकार आहे. पूर्णाजीच्या प्रेमानेच त्यांना येथे खेचून आणलेलं आहे. माझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. पण माहितीये तुम्हाला हे माझ्या हातून का घडलंय? तेव्हा अर्जुन म्हणतो, का? तेव्हा सायली म्हणते, कारण ही सगळी माझी माणसं आहे. आता अर्जुन म्हणतो, हो मिसेस सायली, आणि ही माणसं नेहमी तुमचीच राहणार. आता अर्जुनने एवढा हिरवा कंदील दिल्यावर पण हिच्या लक्षात येई नका काही. आता ती नुसती त्याच्याकडे बघत राहते. तो जेव्हा असं वाक्य बोलतो तेव्हा सायली आणि दोघंही एकमेकांकडे थोड्या वेळ बघतात आणि स्माइल करतात. आता तेवढ्यात तिथे ही तन्वी म्हणजे आपली प्रिया आली आहे आणि लगेच अर्जुन त्याच्या म्हणजे खऱ्या रूपात आलाय. म्हणजे त्याला आता ते अवॉइड करायचंय ना सायलीला. आता लगेच तो म्हणतो, अगं मी फक्त प्रतिमा आत्याबद्दल बोलत होतो तुझ्याशी. प्रिया तिथे आल्यामुळे सायली आता तिथून निघून जाते. आता ही प्रिया म्हणते, अरे अर्जुन. आता अर्जुन म्हणतो, अरे तन्वी तू इथे. सायली आता त्याच्याकडे राग बघते अर्जुनकडे खूप आणि निघून जाते. आता विचार करतो अर्जुन, अरे बापरे, तन्वी आल्यावर या मिसेस सायली अपसेट झाल्या. त्यांना सगळं माहिती असून सुद्धा त्या अपसेट होत आहेत. अरे बापरे, या दोघी एकाच घरात राहिल्या तर माझी रोज परीक्षा असणार आहे आता. आता अर्जुन मधला नवरा जागा झालाय. असो, आता लगेच ही प्रिया म्हणते, अर्जुन कसला विचार करतोयस इतका? अर्जुन म्हणतो, नाही काही नाही. प्रिया म्हणते, चल ना, मी तुला घेऊन जायला आली आहे. अर्जुन तिच्या आधी खाली पळतो, हो चला चला करून. आता इथे खाली खूप छान डिस्कशन दाखवलंय त्यांनी. सगळेजण हॉलमध्ये बसलेले असताना सुमन म्हणते, एखाद्याची स्मृती पूर्णपणे कशी काय जाऊ शकते?
आता नागराज म्हणतो, खरंच प्रतिमा वहिनी सगळं विसरले आहेत का? आता सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात. लगेच नागराज म्हणतो, नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं की काही केसमध्ये माणसं कधी लक्षात ठेवतात, काही गोष्टी विसरतात, तसं काही झालं असेल का प्रतिमा वहिनीच्या बाबतीत? प्रतापराव म्हणतात, अरे ते सगळं कळायला ना काही मार्गच नाहीये बघ नागराज, आम्हाला काही बोलताच नाही येते प्रतिमाशी नीट, आणि आता तर ती कोणाला ओळखतच नाहीये ना, त्यामुळे ती स्वतः खूप घाबरली आहे रे. नागराज म्हणतो, अरे नाही पण इतकी वर्ष कुठे होती प्रतिमा वहिनी, आपल्याला कळायला हवं ना, वहिनीला सांगता येत नसेल तर आपल्याला ते कसं कळेल? रविराज म्हणतात, नाही ते कळायचं ना तेव्हा कळू देत, काही हरकत नाहीये, माझ्या दृष्टीने प्रतिमा घरी परत आली आहे ना ते जास्ती महत्वाचं आहे. पूर्णाजी पण खूप इमोशनल झाल्यात आता, एक वेगळं समाधान आहे ना प्रेक्षकांनो ते या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जाणवतंय. आता रविराज म्हणतात, माझ्या तन्वीने आतापर्यंत आई शिवाय आयुष्य काढलंय, पूर्णाई आत्ता खऱ्या अर्थाने आमचं कुटुंब पूर्ण झालंय. सुमन म्हणते, भाऊजी प्रतिमा वहिनी पूर्ण येण्यासाठी तुम्ही जे नवस बोललात ना ते सगळे नवस तुम्हाला आता पूर्ण करावे लागतील बरं का? रविराज म्हणतात, हो ग सुमन, आम्ही जोडीने ते पूर्ण करूत. आता तेवढ्यात तिथे सायली आली आहे आणि प्रिया पण आली आहे आणि अर्जुन पण आलाय. प्रिया आता त्या रविराजांच्या जवळ बसते अशी खाली. आता या पूर्णाजी म्हणतात, माझ्या प्रतिमाची स्मृती परत यावी बाई लवकर, म्हणजे झालं. आता प्रिया म्हणते, हो पूर्णाजी, आईची स्मृती लवकर परत येईल, मी विचारेन ना तिला नेमकं काय काय घडलं होतं ते, माझी खात्री आहे तिला सगळं आठवेल बघ. सायली म्हणते, नको अगं प्रिया, त्यानं खूप घाबरलेलं आहेत आणि आपण सगळे जर असे त्यांना प्रश्न विचारत राहिलो ना तर त्यांचं मन शांत नाही होणार ग, त्यांना अजून त्रास होईल आपल्यामुळे. आता प्रियाला लगेच राग येतो या सायलीचा. ती म्हणते, बा माझ्या आईसोबत मी बोलायचं पण नाही का आता? इतक्या वर्षांनी मला माझी आई परत भेटली आहे, मी तिच्यापासून दूर राहायचं तेही फक्त ही सांगते म्हणून? सायली म्हणते, अगं असं नाही म्हणते मी प्रिया, आपण त्यांच्या मनस्थितीचा विचार करायला हवा ना, आपण सगळे त्यांचीच माणसं आहोत हे त्यांना कळायला थोडासा उशीर लागेल ना, तोपर्यंत आपण वाट बघूया, एवढंच माझं म्हणणं होतं प्रिया. आता प्रिया लगेच म्हणते, पूर्णाजी प्लीज तू हिला समजव, आपली आई आपल्या दोघींसाठी किती महत्वाची आहे ना, हे हिला कळतच नाहीये, हिला कसं काय प्रसंगाचं गांभीर्य कळत नाहीये ग पूर्णाजी. आता पूर्णाजीने हिचा पोपट केलाय. पूर्णाजी म्हणतात, हो खरंच ग, प्रसंगाचं गांभीर्य कळत नाहीये ना, हेच खरं आहे. आता अर्जुनला जरा सस्पेन्स वाटतोय. आता या पूर्णाजी म्हणतात, पण सायलीला नाही ग, तुला कळत नाहीये प्रसंगाचं गांभीर्य काय येते. तन्वी अगं जरा विचार कर, काय विचार न करता बोलतीयस, तुझ्या आईला त्रास होऊ नये, तुला एवढी साधी गोष्ट कळत नाही का ग? आता ना रविराज लगेच तन्वीची बाजू घेतात बरं का प्रेक्षकांनो. वडील कसे असतात ना, मुलगी कशी असो, वडील आपल्या पोरीला बरोबर झाकतात. लगेच रविराज म्हणतात, अहो पूर्णाई ती जरा आनंदाच्या भरात बोलून गेली हो. आता या पूर्णाजी म्हणतात, आनंद तर साजरा करावाच लागेल रविराज, आजचा दिवस सोन्याचा आहे बरं आपल्यासाठी. आता हे रविराज म्हणतात, हो पूर्णाई, देवाने आपली किती परीक्षा घेतली पण आपलं फळ पण तसंच मिळालं हं आपल्याला. अर्जुन म्हणतो, हो अगदी बरोबर आहे तुझं सिनियर, पण बघ ना कशी डेस्टिनी असते ना रे, आपण किती डेस्परेटली आधी प्रतिमा आत्याला शोधत होतो, ती आपल्याला कुठेच सापडली नाही, पण आपण जेव्हा सगळ्या आशा सोडून दिल्या होत्या ना तेव्हा बघ ना लकीली ती सायलीला सापडली. प्रिया आणि नागराज दोघं जण आता एकमेकांकडे असे बघायला लागतात. आता ही सायली म्हणते, पूर्णाजी आता ना आपण अशा गोष्टी करायला हव्यात ज्या प्रतिमा आत्याच्या आवडीच्या आहे आणि त्यांना त्या गोष्टीमुळे खूप छान वाटेल, बरं वाटेल. अशा काही गोष्टी करू की ज्यामुळे त्यांना आपला सहवास आणखीन हवासा वाटेल. आता पूर्णाजी म्हणतात, हो ग सायली, आपण असंच करू. तुला माहितीये प्रतिमाला रोज सकाळी पूजा करायची सवय बघ, आता असेल की नाही माहित नाही, पण इथे जर पूजा झाली ना तर तिला खूप प्रसन्न वाटेल बघ. आणि हो पोरींनो, उद्या ना तिच्या आवडीचं जेवण बनवा ग. आता ह्या कल्पनाताई हो म्हणतात, हो पूर्णाई आम्ही सगळं व्यवस्थित करू. पण पूर्णाई, प्रतिमाच्या सगळ्या सवयी बदलल्या असतील का हो? आता हे सगळेच जण विचार करायला लागलेत की खरंच सवयी बदलल्या असतील का, काय असेल काय नाही. आता हा अश्विन म्हणतो, त्या अलिबागच्या मंदिरात तिला काय खाय प्यायला मिळत असेल ते कोणास. सायली म्हणते, पण आपण ना त्या सगळ्याचं उक्त काढूया. आता प्रिया म्हणते, मी माझ्या आईला काय हवं नको ना ते सगळं बघेल, मी माझ्या आईची मनापासून सेवा करेल पूर्णाजी. कल्पनाताई म्हणतात, अगं तन्वी तू कशाला काळजी करतेस, मी आणि सायली आहोत ना. चैतन्य म्हणतो, तसंही प्रतिमा त्या सायली वहिनीलाच ऐकताय, बाकी सगळ्यांना जरा बुजरतायत त्या. सायली म्हणते, पूर्णाजी मी तुम्हाला वचन देते, मी प्रतिमा त्याला काहीही कमी पडू देणार नाही. आणि प्रेक्षकांनो, पूर्णाजी त्या सायलीकडे असं स्माइल करून बघताय आणि प्रिया आता सायलीकडे अशी रागाने बघतीये.
प्रेक्षकांनो, इथून सगळेच पुढचे भाग खूपच भारी असणार आहे. आता ही सायली त्या प्रतिमा त्याला शांत करत जाईल आणि प्रियामुळे त्या आणखीन हायपर होत जातील. सायली आता म्हणजे तिच्या वागण्या बोलण्यातून जाणवत जाईल की ती तन्वी आहे आणि हे त्या प्रतिमा त्याला पण हळूहळू लक्षात येईल. आता पुढे बघणं खूपच सगळं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण आता पुढच्या भागात त्यांनी खूप छान दाखवलंय. प्रतिमा त्या घाबरलेल्या असतात आणि आता ही सायली त्यांना अंगाई म्हणत असते. लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आणि सगळेजण सायलीकडे बघून खूप इम्प्रेस होत असतात. मजा आली ना प्रेक्षकांनो आजचा भाग बघायला? प्लीज प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. 22-23 हजाराच्या पुढे तर माझा व्हिडिओ जातच नाही. प्लीज माझं चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स तर रोज यासाठी खरंच मी खूप लकी आहे. पण प्रेक्षकांनो, तुमच्या सगळ्यांपर्यंत खरा रिव्ह्यू पोहोचावा हीच माझी आशा आणि अपेक्षा आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.